बाहेर मस्त पाऊस पडत आहे आणि अशा वातावरणामध्ये मस्त गरमागरम गाजराचा स्टफ पराठा खायला खूप मजा येणार आहे। नमस्कार मंडळी, माझ्या किचनमध्ये म्हणजे चैत्रास किचनमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। बाहेर मस्त पावसाळी वातावरण आहे, छान पाऊस पडत आहे आणि अशा याच्यामध्ये आज मी सगळ्यांना आवडतील असे गरमागरम स्टफ गाजराचे पराठे दाखवणार आहे। तेव्हा तुम्ही ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा। इथे मी 4 गाजरं किसून घेतलेली आहेत, तसेच पाव वाटी बेसन पीठ लागणार आहे। 1 मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे। 1 टेबलस्पून आलं मिरची लसणीची पेस्ट घेतलेली आहे। 1 चमचा गरम मसाला आणि धने जिरे पावडर घेतलेली आहे। कढईमध्ये मी 2 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे। तेल छान तापलेलं आहे, त्याच्यामध्ये आता अर्धा चमचा जिरं, हिंग आणि हळद घातलेली आहे। त्यानंतर आता याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आणि कांदा गुलाबी रंगाचा होईपर्यंत साधारण 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायचा आहे। कांदा छान परतून झालेला आहे। आता याच्यामध्ये मी आलं मिरची लसणीची पेस्ट घातलेली आहे आणि हे सुद्धा 1-2 मिनिटं परतून घ्यायचं आहे। आता याच्यामध्ये मी बेसन घातलेलं आहे। बेसनाचा कच्चटपणा जाईल इतपत म्हणजे साधारण 2 ते 3 मिनिटं हे मंद आचेवर परतून घ्यायचं आहे। त्यानंतर आता याच्यामध्ये मी किसलेलं गाजर घातलेलं आहे। गाजराला आपल्याला एक छोटीशी वाफ आणून द्यायची आहे, तर आता हे छान मिक्स करूया आणि याला एक छोटी वाफ आणून देऊयात। गाजराला एक छोटीशी वाफ आणून दिली आहे। आता याच्यामध्ये धने जिरे पावडर आणि गरम मसाला घातलेला आहे, तसेच चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि परत एकदा हे छान एकत्र करून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर आता याच्यामध्ये मी 2 टेबलस्पून पाणी घातलेलं आहे। याच्यामध्ये पाणी घातले जेणेकरून हे छान एकजीव व्हावं। जेव्हा आपण याचे सारणाचे आपण गोळे करू तर ते गोळे व्यवस्थित व्हावेत म्हणून याच्यात थोडंसं पाणी घातलेलं आहे। सगळ्यात शेवटी याच्यात मी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि 1 चमचा आमचूर पावडर घातलेली आहे। परत एकदा हे छान एकत्र करून घेतलेलं आहे, मिक्स करून घेतलेलं आहे। मस्त आपलं हे सारण तयार झालेलं आहे। आता हे पूर्ण थंड होऊन द्यायचं आहे। सारण थंड होईपर्यंत इथे पराठ्याची कणिक मळून घ्यायची आहे। तर इथे मी 2.5 वाटी कणिक घेतलेली आहे, त्याच्यामध्ये 1 चमचा पांढरे तीळ घातलेले आहेत आणि आता 1 चमचा ओवा हातावर चोळून घातलेला आहे, जेणेकरून त्याचा छान वास येतो। आणि आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून नेहमीसारखी कणिक मळून घ्यायची आहे। कणिक मळून झालेली आहे, त्याच्यामध्ये मी 2 टेबलस्पून तेल घातलं आणि परत एकदा ही छान मळून घेतलेली आहे। आता ही कणिक 10 मिनिटं रेस्टिंगला ठेवायची आहे आणि नंतर पराठे बनवायला घ्यायचे आहेत। सारण थंड झाल्यानंतर त्याचे गोळे बनवून घेतलेले आहेत। मगाशी आपण याच्यामध्ये बेसन आणि थोडंसं पाणी घातलं असल्यामुळे याला छान बाइंडिंग मिळालेलं आहे। तर आता पराठे बनवायला घेऊयात। इथे मी नेहमीप्रमाणे कणकेची खोलगट वाटी तयार केलेली आहे आणि त्याच्यामध्ये हे सारण भरून घ्यायचं आहे। पुरणपोळीला आपण जसं पुरण भरून घेतो त्याचप्रमाणे हे सगळं भरून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे मी हे सगळं सारण कणकेत भरून घेते आणि मग पराठे बनवायला सुरुवात करायची आहे। सारण भरून झाल्यानंतर मी नेहमीप्रमाणे पराठा लाटलेला आहे। आता हा तव्यावर दोन्ही बाजूने तेल सोडून छान खरपूस असा भाजून घ्यायचा आहे। दोन्ही बाजूने पराठा छान खरपूस असा भाजून झालेला आहे आणि अशा प्रकारे सगळे पराठे बनवून घेत आहे। मस्त गरमागरम गाजराचे स्टफ पराठे तयार झालेले आहेत। हे बघा, सारण सगळ्या बाजूने छान लागलेलं आहे। हे पराठे तुम्ही दही बरोबर, सॉस बरोबर, चटणी बरोबर, कशाबरोबरही खाऊ शकता। बाहेर मस्त पाऊस पडत आहे आणि अशा याच्यामध्ये हे गरमागरम गाजराचे स्टफ पराठे खायला खूप मजा येणार आहे। वाट कशाची बघताय? हा व्हिडिओ बघून झाल्यानंतर लागलीच मार्केटला जा आणि एक मस्त गाजरं घेऊन या।
आणि अशा प्रकारे पराठे नक्की करून बघा. धन्यवाद. बाय बाय.